नमस्कार. मागच्या वेळेला आपण माणसाचा चेहरा कसा काढायचा आणि त्यामध्ये स्पेशली पुरुषाचा चेहरा कसा काढायचा हे शिकलो. आठवतंय ना? आठवत नसेल तर हा व्हिडिओ मित्रकला चॅनलवर आहे, तो जाऊन नंतर नक्की बघा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पडलेली आहे. पण आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओ छान सुंदर मस्त असा बाईचा चेहरा तो देखील सोप्या पद्धतीने कसा काढायचा हे आपण याच्यामध्ये समजवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर असा छान चौकोन काढून घ्यायचा आहे. हा चौरसासारखा आला तरी देखील चालेल, थोडस एखादी बाजू मोठी आली तरी देखील अगदी चालू शकेल. आणि मग या चौकोनाचे आडवे 2 भाग आणि उभे 2 भाग करून घ्यायचे. आणि मग आडवा जिथे आपला हाफ आलाय त्याच्या खाली साधारण 1 इंचावर आपण अजून एक लाईन काढून घ्यायची आणि वरच्या बाजूला देखील लाईनच्या खाली साधारण 1 इंचावर लाईन काढली. खालच्या बाजूचे जे 2 चौरस आहेत त्याला निम्म आणि परत त्याच्या निम्म असे भाग आपण करून घेतले. आणि आपण आता चेहऱ्याची आउटलाईन करून घेऊया. ह्या केलेल्या भागांमुळे चेहऱ्याची आउटलाईन अशा पद्धतीने करायला खूप सोपं पडतं. अदरवाईज चेहरा काढायचा म्हटल्यानंतर अंडाकृती काढावा, पण अंडाकृती म्हणजे शेप नक्की कसा घ्यायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आता सगळ्यात महत्वाचं हे कुणी एका माणसाचं स्केच नाही, तर हा आपण चेहरा काढायचा अभ्यास करतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही माणूस मी दाखवला नाहीये. आता जे मधल्या 2 लाईन होत्या त्याच्यामध्ये तिरक्या 2 लाईन काढून घ्यायच्या आणि मग त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला आयब्रो आधी काढून घ्यायच्या, म्हणजे भुवया काढून घ्यायच्या, म्हणजे डोळे काढायला सोपे पडतात. आणि सगळ्यात आधी डोळे काढून झाले की चेहरा बोलायला लागतो, म्हणजे बोलका होतो चेहरा असं म्हणतात. त्यामुळे नेहमी चेहरा काढताना सगळ्यात आधी डोळ्याचा भाग काढून घ्यायचा. तर चला आपण पटकन आता डोळे काढून घेऊ. तर भुवयांपेक्षा थोडं दोन्ही बाजूला कमी असं अंतर घेतलं आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला कर्व घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये तो कर्व थोडा मोठा झाला पाहिजे आणि बाजूला निमुळता असा. पापणीची देखील लाईन आपल्याला काढून घ्यायची आणि मग खालच्या बाजूला देखील आपल्याला अशा पद्धतीने कर्व काढायचा आहे. डोळ्याचा शेप हा प्रत्येक माणसाचा वेगवेगळा असतो, त्या पद्धतीने आपण काढू शकतो. कसा काढायचा ह्याचं तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याचा देखील व्हिडिओ मी घेऊन येईन. आता आपण जनरलाइज शेप जसा असतो तसा काढतोय. मग भुबुळांसाठी अशी अर्धवर्तुळ काढायची. पूर्ण भुबुळ, पूर्ण गोल भुबुळ असं कधीच दिसत नाही, त्यामुळे थोडस ते नेहमी कट होतं. तशा पद्धतीने आपण दाखवलं. वरच्या बाजूची पापणी व्यवस्थित दाखवली. भुबुळामधला तो स्पॉट देखील दाखवायला विसरायचा नाहीये हा. आणि त्याच्यावर हायलाइटचा एक पॉइंट दाखवला आणि डोळे तसेच न ठेवता त्याला काळा रंग देऊन घेतला की हेच डोळे बोलके वाटतात. बरोबर आहे ना? किती सोपं होतं डोळे काढणं किंवा चेहऱ्याचा हा आकार काढणं. पटलं ना तुम्हाला? तुम्ही अजून पण माणसाला घाबरता का? म्हणजे माणसाचे फिगर काढायला, चेहरा काढायला, हात काढायला, पाय काढायला, अशा गोष्टी काढायला जर तुम्ही घाबरत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट करा ती म्हणजे मित्रकला चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि ह्या सिरीज मधले हे सगळे व्हिडिओ मित्रकलावर येणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक नवीन व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ याची वाट बघा. डोळे झाले, आता आपण नाकाचा भाग काढून घेऊया. नाकाची इथली लाईन आपण मगाशीच काढली आहे. आता त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळ काढून घ्यायचंय आणि बाजूला नाकाच्या ज्या पाळ्या असतात त्या अशा पद्धतीने काढून घेतल्या. डोळ्यांच्या मध्ये बरोबर नाकाच्या इथलं बोन जातं तसं आपण इथे ही लाईन करून घेतली. आता जसं डोळ्यांचा शेप वेगवेगळा असतो असं मी म्हटलं की नाही, तसंच नाकाचा शेप देखील प्रत्येक माणसाचा हा वेगवेगळा असतो. आता इथे दाखवताना मी जनरलाइज शेप दाखवलाय. आता ओठाचा शेप काढण्यासाठी खालच्या बाजूला अशा पद्धतीने आपण आधी वर्तुळ काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये व्ही सारखं लेटर काढलं, म्हणजे वरच्या ओठाचा शेप काढणं आपल्याला सोपा जाईल. आणि मग बाजूला तिरक्या लाईन एक्सटेंड केल्या. वरचा ओठ ह्याला नेहमी काळोख असतो, त्यामुळे तो डार्क पद्धतीने दाखवून घेतला आणि खालच्या बाजूला अशी लाईन काढली.
पुरुषाचं चित्र आणि स्त्रीचं चित्र याच्यामध्ये काय फरक येतो चेहऱ्यामध्ये देखील, तर नाक, डोळे, ओठ ह्याच्या लाईन्स थोड्या नाजूक येतात स्त्रीच्या चित्रामध्ये आणि पुरुषाच्या चित्रामध्ये त्याच लाईन्स थोड्या अशा राकट येतात. आता हेअरलाईन काढून घेतली, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कानाची प्लेसमेंट तुम्हाला आठवतंय का? मी मागच्या वेळी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये कशी काढायची. तर डोळ्याच्या इथनं आणि नाकाच्या इथली जी लाईन एक्सटेंड केल्यानंतर बरोबर त्याच्यामध्ये असा आपला कान असतो. त्या पद्धतीने दोन्हीही कान काढून घ्यायचे. तुम्हाला आता मी दाखवते त्याच्यामध्ये डिटेल कानाचं ड्रॉइंग कसं करायचं, वरच्या बाजूची पाळी कशी दाखवायची, ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता वरच्या बाजूला केस आपण जे दाखवतोय, हे केस दाखवताना असे सुट्टे छोटे केस दाखवणार आहोत त्या पद्धतीने. आता हेअरस्टाईल देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाखवू शकता, कारण मुलींच्या हेअरस्टाईल मध्ये भरपूर प्रकार येतात. वेण्या, मोकळे केस, बो किंवा आंबाडा, असे अनेक वेगवेगळे रूप येतात. तर हे साधारण एक आपण म्हणू की लहान म्हणजे साधारण एक 15 ते 20 वर्षाची मुलगी आपण इथे काढतोय त्या पद्धतीने मी असे मोकळे केस दाखवते तिचे. पण ह्याच्यामध्ये व्हरायटी तुम्ही नक्की दाखवू शकता, किंवा ते पण जर तुम्हाला ड्रॉइंग मध्ये बघायचं असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर झालं, असं केसांचे डिटेल्स करून झाले की आपलं ड्रॉइंग हे ऑलमोस्ट आता कम्प्लिशन कडे आलेलं आहे. सोपं वाटतंय की नाही तुम्हाला? वाटत असेल तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा. हे बघा, तुमच्या कमेंट खूप महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. या कमेंट मधूनच कळतं मला की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत, कशा आणखीन सोप्या करून दाखवल्या पाहिजेत. त्यामुळे कमेंट करायला खरंच विसरू नका. म्हणजे हे सोडून सुद्धा अजून तुम्हाला काय काय पद्धतीची ड्रॉइंग बघायची आहेत ना, हे देखील मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर साधारण मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये केसांचं स्केच आपलं झालंय. असं करून आपलं हे चित्र ऑलमोस्ट रेडी झालंय. आता थोडं फिनिश करते, थोडंसं शेडलाईट देते, म्हणजे दिसताना हे चित्र छान दिसेल. शेडलाईट देखील करताना, म्हणजे आपण आता हे पेन्सिल शेडिंग करतोय, सो पेन्सिल शेडिंग करताना पेन्सिल कुठली वापरली पाहिजे. आता मी इथे ही 6B आणि 4B अशा दोन पेन्सिलचं कॉम्बिनेशन वापरते, जेणेकरून ते शेडलाईट छान होईल. 6B पेन्सिलने थोड्या डार्क छटा दाखवायला सोपं जातं. त्याच्यानंतर 4B, आणि चित्र काढायला 2B पेन्सिल ही खूप छान असते. पण याच बरोबरीने अजून सुद्धा भरपूर प्रकारच्या पेन्सिल असतात. ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना की कोणती पेन्सिल कधी वापरायची, तरी देखील मला नक्की सांगा. कसा दिसतोय चेहरा? सुंदर दिसतोय ना? अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलेला बाईचा चेहरा, म्हणजे बाईचा चेहरा कसा काढायचा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला अजिबात विसरायचं नाहीये. मला माहितीये तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओ बघतात आणि मग हे शेवटचे जे एंड क्रेडिट्स बघायला विसरतात आणि कमेंट करायला विसरतात. त्यामुळे लगेच आत्ताच कमेंट करून टाका आणि जरा पटकन लाईक करा. जेवढे लाईक होतात तेवढे अजून मला जरा छान वाटतं ना, त्यामुळे लगेच लाईक करून टाका आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. आज पेन्सिली सकट धन्यवाद.